तुम्ही कधी विचार केलाय का की जन्मापासून ते वयाच्या 50 वर्षापर्यंत आपण फक्त शिक्षण घेत आहोत? आश्चर्य वाटलं ना ऐकून? हो, 50 वर्ष फक्त शिक्षण. तुम्ही म्हणाल आज आपल्याला पदवीपर्यंत शिकायचं म्हटलं तरी अवघड वाटतं. मग 50 वर्ष शिक्षण कोण घेणार? पण आजपासून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी एक ग्रीक तत्वज्ञ प्लॅटो याने त्याच्या रिपब्लिक या पुस्तकात अशीच एक शिक्षणाची योजना मांडली होती, जी माणसाला वयाच्या 50 वर्षापर्यंत शिकवत राहते. या शिक्षणाचा उद्देश फक्त माहिती मिळवणे किंवा डिग्री मिळवणे हा नव्हता, तर प्लॅटोसाठी शिक्षण म्हणजे व्यक्तीचं चारित्र्य घडवणे, समाजात शिस्त आणि न्याय निर्माण करणे आणि त्याचबरोबर आदर्श नागरिक तयार करणे. प्लॅटोला वाटत होतं की समाजातील अनेक समस्या अज्ञान, अन्याय, स्वार्थ, भ्रष्टाचार या चुकीच्या शिक्षणामुळे निर्माण झाल्या आहेत आणि म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमातून तो समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. चला तर मग जाणून घेऊया काय होती नेमकी प्लॅटोची ही शिक्षण योजना आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे का? मी रणजित, तुम्ही बघत आहात समाज सायन्स. गोष्ट आहे आजपासून जवळजवळ 2400 वर्षांपूर्वीची, म्हणजे इसवी सन पूर्व 427 ची. ग्रीसमधील ॲथेन्स या नगर राज्यात प्लॅटो नावाचा एक तरुण राहत होता. त्या काळात ॲथेन्स आणि स्पार्टा या दोन शक्तिशाली नगर राज्यांमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. स्पार्टा, हो ते स्पार्टा, ज्यावर आधारित 300 हा सुप्रसिद्ध चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या युद्धात ॲथेन्सचा पराभव होतो आणि या पराभवाचा प्लॅटोच्या मनावर खोल परिणाम होतो. पराभवाचं हे दुःख ताजं असताना काही वर्षानंतर आणखीन एक घटना प्लॅटोला हादरून टाकते. ती म्हणजे त्याचा गुरु सॉक्रेटिस याला दिलेला मृत्यूदंड. सॉक्रेटिस हा असा तत्वज्ञ होता जो प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारायचा. लोक त्याला जगातील सर्वात शहाणा माणूस मानायचे. पण तरुणांचे विचार भ्रष्ट करणे आणि अधार्मिकता या आरोपांखाली त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. आपल्या गुरुचा मृत्यू आणि आपल्या नगर राज्याचा झालेला पराभव या दोन गोष्टींनी प्लॅटो हादरून गेला. तो विचार करू लागला की ॲथेन्स सारखं महान नगर राज्य हारलं तरी कसं? समाज इतके चुकीचे निर्णय का घेतो? आणि एका ज्ञानी व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा का देण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना प्लॅटो ॲथेन्सच्या परिस्थितीकडे पाहतो. तेव्हा त्याला लोकांमधील अज्ञान, राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार, अज्ञानीपणा आणि अकार्यक्षमता, तसेच समाजातील विषमता आणि मतभेदांमुळे तुटत चाललेली एकता या सर्व गोष्टी दिसतात. ही सर्व कारणे त्याच्या समोर येतात. प्लॅटोला जाणवतं की या सर्व गोष्टींमुळे ॲथेन्सचा ऱ्हास होत आहे. पण प्लॅटो समस्या शोधून थांबत नाही. तो विचार करतो ही परिस्थिती बदलायची कशी, आणि इथूनच सुरू होते त्याच्या आदर्श राज्याची कल्पना. प्लॅटोने त्याच्या रिपब्लिक या पुस्तकात आदर्श राज्याचं चित्र उभं केलं आहे. प्लॅटो म्हणतो, आदर्श राज्यात अज्ञानी राज्यकर्ते नसतील. राज्य हे ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्ती चालवतील, म्हणजे फिलॉसॉफर किंग. आदर्श राज्यात भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण असेल. अन्याय करणाऱ्यास कडक शिक्षा दिली जाईल. आदर्श राज्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या गुणानुसार आणि क्षमतेनुसार काम करेल, म्हणजे कोणी राज्यकारभार सांभाळेल, कोणी संरक्षण करेल, तर कोणी उत्पादन. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्याला योग्य असेल असं काम करेल तेव्हा समाजात स्थैर्य, शांती, एकता निर्माण होईल. पण प्रश्न असा होता की हे आदर्श राज्य निर्माण कसं करायचं? ज्ञानी राज्यकर्ते कसे तयार होतील आणि समाजात शिस्त आणि नैतिकता कशी रुजवायची? आणि इथेच प्लॅटो शिक्षणाचा पर्याय सुचवतो. प्लॅटोच्या मते शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नव्हतं. प्लॅटो मानत होता की योग्य शिक्षणामुळे बुद्धिमान आणि विवेकी राज्यकर्ते तयार होतील. हे राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी राज्य करतील. योग्य शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखेल आणि त्यानुसार समाजात काम करेल. त्यामुळे समाजात एकता, स्थैर्य, शांती निर्माण होईल. म्हणजेच प्लॅटोसाठी शिक्षणाचा उद्देश फक्त माहिती देणं हा नव्हता, तर व्यक्तीचं चारित्र्य घडवणे हा होता. शिक्षणाच्या माध्यमातून प्लॅटो व्यक्तीमध्ये नैतिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो आणि एक सजग, जबाबदार आणि आदर्श नागरिक तयार करतो. आता प्रश्न येतो, प्लॅटोची शिक्षण योजना नेमकी कशी होती? प्लॅटोने जन्मापासून ते वयाच्या 50 वर्षापर्यंत संपूर्ण शिक्षणक्रम आखला आहे. पहिली 6 वर्ष मुलं कोणत्याही औपचारिक शाळेत जाणार नाहीत. हे विद्यार्थी खेळतील, गोष्टी ऐकतील आणि त्यातून शिकतील. या वयात त्यांना चांगल्या सवयी लावल्या जातील,
नैतिक मूल्य शिकवली जातील आणि योग्य काय अयोग्य काय याची समज विकसित केली जाईल. कारण प्लॅटोला वाटत होतं की लहानपणी मनावर जे संस्कार होतात ते माणूस आयुष्यभर घेऊन जगत असतो. यानंतर येतो शिक्षणाचा दुसरा टप्पा, म्हणजे वयाच्या 6 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतचा. या काळात मुलांना दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात: मनासाठी संगीत आणि शरीरासाठी व्यायाम. पण इथे संगीत म्हणजे फक्त गाणी नाहीत. प्लॅटोच्या दृष्टीने संगीतामध्ये नाटक, कविता, साहित्य, वीणावादन, शिल्पकला अशा अनेक कलांचा समावेश होतो. तर जिम्नॅस्टिकचाही प्लॅटोने खूप व्यापक अर्थ सांगितला आहे. जिम्नॅस्टिकमध्ये शारीरिक प्रशिक्षण, योग्य आहार आणि वैद्यकशास्त्राचाही समावेश प्लॅटोने केला आहे. प्लॅटोच्या मते संगीत मनाला संवेदनशील आणि सुसंस्कृत बनवतं आणि व्यायाम शरीराला मजबूत आणि शिस्तबद्ध. आणि जेव्हा मन आणि शरीर हे दोन्ही उत्तम असतात तेव्हा व्यक्ती संतुलित आणि सुसंवादी बनते. यानंतर सुरू होतो शिक्षणाचा पुढचा टप्पा, वयाच्या 18 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचा. या काळात विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याची कल्पना प्लॅटोने मांडलेली आहे. कारण राष्ट्ररक्षण करणाऱ्या व्यक्तीचं मन आणि शरीर हे दोन्ही मजबूत असायला पाहिजे. या प्रशिक्षणातून प्लॅटो विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धैर्य, सहनशक्ती, राष्ट्रनिष्ठा विकसित करतो. आणि मग 20व्या वर्षी घेतली जाते पहिली मोठी परीक्षा. जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरतात त्यांना शेती, कारागिरी, उत्पादन, व्यापार या संबंधित कामे दिली जातात. आणि जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांचं सुरू होतं उच्च शिक्षण. वयाच्या 20 ते 30 वर्षापर्यंत त्यांना गणित, भूमिती, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, तत्वज्ञान यासारख्या विषयांचा सखोल अभ्यास शिकवला जातो. कारण प्लॅटोच्या मते हे विषय माणसाला इंद्रियांच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवतात आणि सत्य शोधण्यास प्रेरित करतात. विशेष म्हणजे प्लॅटोने गणितावर भर दिलेला आहे. प्लॅटोच्या मते गणित हे तत्वज्ञानाकडे जाणारी शिडी आहे. यानंतर वयाच्या 30व्या वर्षी पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरतात त्यांना लष्करी आणि संरक्षणाशी संबंधित कामे दिली जातात. आणि जे विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होतात त्यांच्यासाठी सुरू होतो शिक्षणाचा सर्वात उच्च स्तर. पुढील 5 वर्षे म्हणजे 35 वर्षापर्यंत त्यांना डायलेक्टिक्स म्हणजे तर्कशास्त्र आणि सखोल विचार पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. डायलेक्टिक्स म्हणजे प्रश्न विचारणे, वादविवाद करणे आणि विचारांचं खंडन मंडन करणे आणि या प्रक्रियेतून सत्य शोधणे. ही सॉक्रेटिसची पद्धत होती. प्लॅटोने ती पुढे विकसित केली. या टप्प्यात मुलांना चांगलं म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, सत्य म्हणजे काय या प्रश्नांवर विचार करायला शिकवले जाते. कारण या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही पुस्तकात तयार मिळत नाहीत. ती प्रत्येकाने आपल्या विचारातून शोधायची असतात. यानंतर सुरू होतो शिक्षणाचा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, 15 वर्षाचा व्यावहारिक अनुभवाचा काळ. वयाच्या 35 ते 50 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राज्यकारभाराचा अनुभव दिला जातो. या वयात ते प्रशासनात काम करतात, निर्णय प्रक्रिया समजून घेतात आणि विविध प्रलोभनांना सामोरे जातात. प्लॅटोच्या मते एखाद्या व्यक्तीची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्याच्यासमोर सत्ता, पैसा, विविध प्रलोभने उभी राहतात. आणि जो व्यक्ती या सर्व प्रलोभनांवर मात करून नैतिक राहतो तो खऱ्या अर्थाने राज्य करण्यास पात्र ठरतो. मग वयाच्या 50 नंतर जो सर्वोत्तम सिद्ध होतो तो बनतो फिलॉसॉफर किंग, तत्ववेत्ता राजा. हा फिलॉसॉफर किंग त्याच्या आयुष्याचा मोठा भाग ज्ञान, चिंतन, तत्वज्ञानात घालवतो आणि त्याचबरोबर राज्यकारभाराची जबाबदारीही पार पडतो. कारण प्लॅटोच्या मते ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे आणि ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं आहे, राज्य करण्याचा अधिकार त्याच्याकडे असला पाहिजे. प्लॅटोला विश्वास होता की राजा बुद्धिमान असेल तर राज्य योग्य पद्धतीने चालेल. मग हा बुद्धिमान राजा कोण? जो फक्त चतुर आहे, जो खूप श्रीमंत आहे, की जो प्रभावशाली आहे, शक्तिशाली आहे? तो प्लॅटो म्हणतो बुद्धिमान राजा तो आहे जो सत्याला ओळखतो, जो न्याय समजतो, ज्याने स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवले आहे आणि ज्याला सत्ता आणि संपत्तीची लालसा नाही. राज्य करण्याचा अधिकार अशा माणसाच्या हातात असला पाहिजे, त्यामुळे राज्य योग्य दिशेला जाईल. प्लॅटोच्या मते राजकारण हे शास्त्र आहे आणि जसं वैद्यकशास्त्र न शिकता कोणीही डॉक्टर होऊ शकत नाही, तसंच राजकारणाचं ज्ञान आणि प्रशिक्षण न घेता कोणालाही राज्य करण्याचा अधिकार नसावा. म्हणूनच प्लॅटो आपल्या शिक्षण योजनेत प्रत्यक्ष राज्यकारभाराचं प्रशिक्षण देतो. इथे प्लॅटोच्या योजनेतील एक लक्षणीय गोष्ट अशी की स्त्रियाही पुरुषाप्रमाणे तत्ववेत्ता राजा, फिलॉसॉफर किंग बनू शकतात. म्हणजेच स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे शिक्षण घेण्याचा अधिकार असावा. आज ही गोष्ट ऐकायला सामान्य वाटू शकते,
पण आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो काळ आहे इसवी सन पूर्व 427 चा. त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. अशा काळात स्त्रियांना समान शिक्षण आणि राज्यकारभाराची संधी दिली पाहिजे हा अत्यंत पुढारलेला विचार मांडला. तर ही होती प्लॅटोची शिक्षण व्यवस्था. विचार करा, आजपासून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी प्लॅटोने अशी शिक्षण व्यवस्था मांडली जी अनेक बाबतीत आजच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा अधिक व्यापक आणि प्रभावी वाटते. कारण प्लॅटोसाठी शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवणे नव्हतं, तर चांगला माणूस, सजग नागरिक आणि नैतिक राज्यकर्ता घडवणे होतं. आता प्रश्न असा येतो, आज आपण ही प्लॅटोची शिक्षण व्यवस्था जशीच्या तशी लागू करू शकतो का? तर उत्तर आहे नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्लॅटोची शिक्षण व्यवस्था आणि आजची शिक्षण व्यवस्था ज्या उद्दिष्टांसाठी निर्माण झाली ती उद्दिष्टे एकमेकांपासून वेगळी आहेत. प्लॅटोची शिक्षण व्यवस्था ही भ्रष्टाचार, राज्यकर्त्यांचा अज्ञानीपणा, अकार्यक्षमता, समाजातील विषमता, भंग पावलेली एकता यासारखे जे समाजातील दोष आहेत त्यांना उत्तर शोधते. आणि विशेष गोष्ट म्हणजे 2500 वर्षांपूर्वी प्लॅटोने ह्या ज्या काही समस्या सांगितल्या त्यातील अनेक समस्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. आजही आपल्याला व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळतो. राज्यकर्त्यांचा अज्ञानीपणा, अकार्यक्षमता याची किंमत समाजाला मोजावी लागते. काही राजकारण्यांची तर किमान शैक्षणिक पात्रताही नसते, पण तरीही पैसा, जात, धर्म, राजकीय ओळख याच्या जोरावर ते निवडून येतात. तर दुसरीकडे समाज जात, पात, धर्म, भाषा, प्रांत या कारणांमुळे विभागलेला दिसतो. पण आजची शिक्षण व्यवस्था या प्रश्नांना उत्तर शोधते असं वाटत नाही. कारण बहुतांश वेळा आजचं शिक्षण हे डिग्री मिळवणे, नोकरी मिळवणे आणि पैसे कमवणे एवढ्यापुरतंच मर्यादित झालेलं दिसतं. पण प्लॅटोचं शिक्षण हे यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्याच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा न्यायप्रिय, सद्गुणी आणि बुद्धिमान नागरिक घडवणे हा होता. प्लॅटोच्या मते शिक्षणाचं अंतिम ध्येय हे करिअर किंवा पैसे नसावं, तर माणसाच्या आत्म्याला सत्याच्या दिशेने नेणं असावं. तो शिक्षणाच्या माध्यमातून असा माणूस घडवू इच्छितो जो नैतिक असेल, विचारशील असेल, न्याय समजणारा असेल आणि समाजाच्या हितासाठी काम करणारा असेल. दुसरं म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजण्याचा निकष काय असतो? तर परीक्षेत मिळालेले मार्क्स आणि त्यानुसार आलेला रँक. आणि त्यामुळे शिक्षणाचा उद्देश समजून घेण्यापेक्षा फक्त रट्टा मारून पास होणे एवढाच उरतो. ज्यांचं पाठांतर चांगलं असतं ते विद्यार्थी पुढे जातात, पण सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, नेतृत्व, स्वतंत्र विचार करण्याची ताकद या गुणांना पुरेसा वाव मिळत नाही. आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे शिकवलेच जात नाही. पुढे हे विद्यार्थी नागरिक झाल्यावर प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत. पण प्लॅटोच्या शिक्षण योजनेत डायलेक्टिक हा महत्वाचा भाग होता. यामध्ये प्रश्न विचारणे, वादविवाद करणे आणि त्यातून सत्य शोधणे यावर भर दिला जात होता. प्लॅटोच्या शिक्षणातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन. प्लॅटोच्या मते केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. म्हणून वयाच्या 35 ते 50 या वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राज्यकारभाराचं प्रशिक्षण दिलं जातं. आजच्या शिक्षण व्यवस्थेत प्रॅक्टिकल एज्युकेशनला किती महत्त्व आहे हे तुम्हालाही माहीत आहे. आज अनेक विद्यार्थी पुस्तके वाचतात, परीक्षा देतात, डिग्री मिळवतात, पण प्रत्यक्ष जीवनातील समस्या हाताळण्याचा अनुभव फार कमी असतो. आजच्या शिक्षण व्यवस्थेत नैतिकता, मॉरल सायन्स हा एक फक्त विषय बनून राहिला आहे. आजच्या शिक्षणामुळे डिग्री मिळते, नोकरी मिळते, पण प्रत्यक्ष चारित्र्य घडतंच असं नाही. पण प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेत नैतिकता हा एक फक्त विषय नव्हता, तर त्याच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा गाभा होता. नागरिकांमध्ये न्याय, धैर्य, संयम, विवेक हे गुण रुजवणे हे त्याच्या शिक्षणाचं मुख्य काम होतं. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे आजचं शिक्षण पूर्णपणे वाईट आहे असं अजिबात नाही. उलट आजच्या शिक्षणामुळेच मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. आज आपण अंतराळात पोहोचलो, चंद्रावर मोहिमा पाठवू शकलो आणि त्याचबरोबर AI सारखी टेक्नॉलॉजी विकसित करू शकलो, हे आजच्या शिक्षणामुळेच. दुसरीकडे आज शिक्षणाची दारे सर्वांना जवळजवळ खुली झालेली आहेत. पण प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेशी कम्पेअर केलं तर आजचं शिक्षण हे कॅरेक्टर बिल्डिंग, चारित्र्य घडवण्यावर तितका भर देत नाही. प्लॅटोची शिक्षण व्यवस्था आणि आजची शिक्षण व्यवस्था यामध्ये खूप फरक आहे. पण तरीही प्लॅटोचे अनेक शिक्षणाविषयक विचार आजही आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतात. उदाहरणार्थ, लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकवणे, गोष्टी आणि अनुभवांद्वारे शिकवणे, शारीरिक आणि मानसिक विकासावर भर देणे, प्रवेश परीक्षा, इंटर्नशिप सारखे प्रॅक्टिकल अनुभव या सर्व गोष्टींमध्ये प्लॅटोच्या विचारांची आपल्याला झलक पाहायला मिळते. म्हणजेच
2500 वर्षांपूर्वी प्लॅटोने जे विचार मांडलेले ते काही प्रमाणात आपल्या शिक्षण व्यवस्थेत आजही जिवंत आहेत. शेवटी एवढंच सांगायचं आहे किंवा एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपल्या हातात प्रचंड माहिती आहे. एका क्लिकवर जगभराचं ज्ञान उपलब्ध आहे, टेक्नॉलॉजी आहे, कौशल्य आहेत. पण प्लॅटो ज्या शहाणपणाबद्दल बोलत होता ते आज आपल्या समाजात खरंच आहे का? कारण माहिती आणि शहाणपण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहिती आपल्याला काय करायचं आहे हे सांगू शकते, पण काय न्याय, काय अन्याय, काय योग्य, काय अयोग्य हे समजण्यासाठी शहाणपण लागतं. आणि कदाचित म्हणूनच प्लॅटो शिक्षणाला केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन मानत नव्हता, तर चांगला माणूस घडवण्याची प्रक्रिया मानत होता. विचार करा. धन्यवाद.